दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील दगडखाणीच्या पाण्यात बुडालेल्या यश हरी हब्बू वय 10 या शाळकरी मुलाचा मृतदेह तब्बल 40 तास उलटूनही सापडलेला नाही। या शोध मोहिमेत विशेष म्हणजे यशची आजी पुष्पा हब्बू स्वतः सहभागी झाल्या आहेत। नातवाचा जीव वाचावा किंवा त्याचा तरी शोध लागावा या आशेनं त्या धैर्यानं बचाव पथकासोबत काम करत आहेत। संकटाच्या या क्षणी आजीनं दाखवलेलं धाडस पाहून उपस्थित नागरिकही भावुक झाले। कासेगाव जिल्हा परिषद शाळेतील 4थीचा विद्यार्थी असलेला यश हब्बू हा शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत दुपारी पाण्यात पोहण्यासाठी गेला होता। कपडे काढून तो पाण्यात उतरला, मात्र पाण्याची खोली लक्षात न आल्याने तो खोलवर बुडाला। मित्रांनी ही माहिती गावात दिल्यानंतर प्रशासनाला कळवण्यात आलं। सोलापूरहून अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। दगडखाणीत सुमारे 80 फूट पाणी असल्याने शोधासाठी विशेष कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला। सुरुवातीला बोरवेल कॅमेरा वापरला, मात्र प्रतिमा स्पष्ट दिसत नसल्याने धाराशिव येथून आधुनिक पाण्यातील प्रतिमा शोधणारा कॅमेरा मागवण्यात आला। होडीच्या सहाय्याने पाण्यात लाटा निर्माण करूनही मृतदेहाचा शोध लागलेला नाही।